विद्यार्थी मित्रांनो, AIB 21चं रिझल्ट हे डिक्लेअर झालेलं आहे. ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे, त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर AIB 22चं शेड्यूल आहे, ते सुद्धा इथे प्रेस रिलीज आलेली आहे. ओके. ही प्रेस रिलीज संपूर्ण वाचण्यापेक्षा थोडीच तुम्हाला जे 22 साठी प्रिपरेशन करणार आहेत, त्यांच्यासाठी डेट्स वगैरे काय आहेत, त्या प्रॉपरली या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्या अगोदर AIB 21चा रिझल्ट जो लागलेला आहे, तो कशा पद्धतीने चेक करायचा आहे. साईट सध्या खूप स्लो चालू आहे. पण तुम्हाला स्टेप ॲक्शन सांगत आहे. कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर जेव्हा लॉग इन प्रॉपरली होईल, प्रॉपरली वेबसाईट वर्किंग होईल, त्यावेळी तुम्ही प्रॉपरली तो रिझल्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. कशा पद्धतीने करायचं आहे तेच सांगणार आहे. पण नॉर्मली 9च्या नंतर किंवा 10च्या नंतर अ, ही जी तुमचा रिझल्ट आहे, तुम्ही डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा. तो नक्कीच डाउनलोड होऊन जाईल. ओके. सो याच्यामध्ये लिहिलंय वरतीच तुम्हाला AIB 21 रिझल्ट हॅज बीन डिक्लेअर. तर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. त्यावर क्लिक करा. अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होईल. लॉग इन या बटनवरती इथे क्लिक करा. लॉग इन या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली तुम्हाला लॉग इन आयडी वगैरे प्रॉपरली मेन्शन करायचं आहे आणि पासवर्ड वगैरे त्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचा जो ईमेल आयडी आहे, तो लॉग इन आयडी इथे तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड जो तुम्ही सेट केला असणार तो पासवर्ड टाकायचा आणि कॅप्चा कोडला जर आपण इथे बघितलं, तर इथे कॅप्चा कोड हा डाउनलोड होत नाहीये. त्यासाठी तुम्हाला आफ्टर 10 11 पर्यंत तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. त्यावेळी प्रॉपरली ही वेबसाईट वर्किंग होत असेल. ओके. सध्या वेबसाईटचा इश्यू आहे. त्यासाठी लॉग इन आयडी पासवर्ड तुम्ही टाकल्याच्या नंतर कॅप्चा कोड हा आपल्याला मेन्शन करायचा असतो. मेन्शन होत नाही त्यासाठी तुम्ही यामध्ये लॉग इन सध्या करू शकत नाही. पण आफ्टर 10 to 11 नंतर तुम्ही ही प्रॉपरली वेबसाईट चालू होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे तुमचा, इथे पासवर्ड, कॅप्चा कोड, लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. त्या विद्यार्थ्याचं मी लॉग इन केलं होतं, ते एकदा तुम्हाला यामध्ये मी दाखवतोय, की लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने विंडो ही दिसत असते. ओके. तर तुम्हाला मी हे सांगतो, की AIBचा हा न्यू कट ऑफ जो आहे तो रिलीज झालेला आहे. म्हणजे खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो. तर 45 मार्क्स असतील तर जनरलसाठी पास आहे. ओके. आणि ज्या कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांना 37 मार्क्स असतील. म्हणजेच सॉरी 40 मार्क्स असतील किंवा 42 मार्क्स असतील, ते विद्यार्थी यामध्ये पास आउट आहेत, असं लास्ट इयरच्या ट्रेंडनुसार आपल्याला माहिती होतं. ओके. पण आज जो रिझल्ट लागलेला आहे, त्यानुसार जर आपण बघितलं तर 45 ला जे पासिंग होतं ते मायनस करून 3 मार्क्स मायनस केलेले आहेत. सो इथे 42चा हा कट ऑफ लागलाय, जो तुम्हाला पुढे इथे दिसत आहे. त्यानंतर 42चा इथे मार्क्स असतील किंवा 40 कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर त्यामध्ये 3 मार्क लेस केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 37चा हा कट ऑफ एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी या विद्यार्थ्यांसाठी लागलेला आहे. आणि जनरल ओ कॅटेगरी स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांचा 42 मार्क्ससाठी कट ऑफ झालेला आहे. याचा अर्थ जे विद्यार्थ्यांना 43 असेल, 43 पर्यंत होते, ओके, जे विद्यार्थी 44 पर्यंत होते, ते विद्यार्थी यामध्ये आता पास झालेले आहेत. ओके. ते विद्यार्थी पास झालेले आहेत. त्यांना काँग्रॅच्युलेशन, कारण की AIB 21 थोडी डिफिकल्टच होती आणि त्यामध्ये तुम्ही पास झालेले आहात. हे तुमच्यासाठी चांगलंच आहे. ओके. कारण की ऑल इंडिया बार एक्झामिनेशनचं तुम्हाला डायरेक्टली COP ही या एक्झाम थ्रू तुम्हाला भेटत असते. ओके. सो कुठेही तुम्ही जाऊन तुम्ही प्रॉपरली प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो यासाठी AID क्लिअर करणं खूप इम्पोर्टंट असतं. ठीक आहे. जरी ज्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल जरी सनद दिली असेल, तरी पुन्हा त्यांना 2 वर्षाच्या अगोदर ही एक्झाम पास होणं गरजेचं असतं. सो आता आपण बघितलं 42 कट ऑफ आणि 37 कट ऑफसाठी हा जो AIB 21 हा रिझल्ट लागलेला आहे. जे विद्यार्थी पास झाले आहेत त्यांनी नक्की कमेंट सेक्शनला सांगा, की "सर मी पास झालेलो आहे." असं टाका, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना एक समजेल किंवा मला सुद्धा समजेल, की किती विद्यार्थी आपले स्टुडंट यामध्ये पास झालेले आहेत. ओके. नेक्स्ट आता कशा पद्धतीने तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर कशा पद्धतीने विंडो दिसते. सो याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट विंडो याच्यामध्ये येऊन जाते. करंट स्टेज, रिझल्ट, ओके, आणि इथं स्टेटसमध्ये पास अंडरटेकिंग हे तुम्हाला यामध्ये दिसलं जातं. इथे पास असेल तर तुम्ही पास आहात. इथे जर फेल असेल तर इथे आपण समजू शकतो, की हा विद्यार्थी इथे फेल झालेला आहे. आता हा विद्यार्थी इथे पास झालेला आहे. ओके. सो व्ह्यू रिझल्ट यावरती क्लिक करा आणि हा रिझल्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे.
कारण की हा रिझल्टची एक कॉपी तुम्हाला ऑल इंडिया बार एक्झामिनेशन जे पीसीएमजी जे आहे ऑफिस बार काउन्सिलचं तिकडे तुम्हाला एक जी कॉपी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड तिकडे करावी लागते. तिकडे तुम्हाला घेऊन जावं लागतं. ओके. अशा पद्धतीने करायचे पुढची प्रोसेस ते तुम्हाला मी सांगेनच. पण कशा पद्धतीने दिसतं रिझल्ट? अशा पद्धतीने यामध्ये रिझल्ट दिसतं. रिझल्ट AIB 21-26 आणि याच्यामध्ये पास हे तुम्हाला अशा पद्धतीने दिसतं आणि हा जो रिझल्ट आहे तो व्ह्यू केल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली अशा पद्धतीने विंडो ही दिसणार आहे. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट, फादर्स नेम, रोल नंबर, एनरोलमेंट नंबर. काही विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट नंबर अप्लाय केलं नसेल कारण की त्यांचं ग्रॅज्युएशन चालू होतं. सो ज्या विद्यार्थ्यांचा एनरोलमेंट नंबर नसेल त्यांनी इथे काहीच नसेल. पण जे विद्यार्थी मेन आपल्याला हे चेक करायचं आहे की इथे पास अशा पद्धतीने लिहिलेलं असेल, इट मीन्स तुम्ही पास यामध्ये आहात. सो AIB 21 जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन आणि जे विद्यार्थी थोड्याशा मार्कासाठी गेले असतील त्यांच्यासाठी 22चं शेड्यूल हे आलेलं आहे. त्यासाठी आपण बॅचेस वगैरे प्रॉपरली गाईडन्स तुम्हाला यामध्ये करणार आहोत. ओके. त्यासाठी जर आपण बघितलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन AIB 22चं 19 ऑगस्ट पासून चालू होणार आहे. ठीक आहे. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन क्लोज कधी होणार आहे? 27 ऑक्टोबर 2026. लास्ट डेट पेमेंटची आहे 28 ऑक्टोबर. करेक्शन काही असतील त्याच्यामध्ये 30 ऑक्टोबर आहे. ॲडमिट कार्ड म्हणजेच तुमचं हॉल तिकीट 14th नोव्हेंबरला चालू होणार आहे. म्हणजे तुम्हाला लाईव्ह त्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाईल आणि एक्झामिनेशन होणार आहे 29 नोव्हेंबर 2026. ओके. रिझल्ट हे नॉर्मली 7 किंवा 10 जानेवारी 2027 पर्यंत म्हणजे हा लागणार आहे. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर जर आपण बघितलं त्यामध्ये तुमची एक्झामिनेशन आहे आणि ऑगस्टपासून म्हणजेच पुढच्याच महिन्यामध्ये 19 ऑगस्टपासून हे तुमचं रजिस्ट्रेशन AIB 22चं हे तुम्हाला चालू होणार आहे. खूप विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशन दिले नसेल तर त्याचं टेन्शन घेऊ नका. प्रॉपरली आपण गाईडन्स तुम्हाला या चॅनल थ्रू तुम्हाला करणार आहोत. ओके. सो डोंट टेक टेन्शन रिगार्डिंग. ठीक आहे. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न नक्की करेन. AIB 21चा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे. साईटचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही 8, 9, 10 किंवा 11, 12च्या नंतर तुम्ही चेक करू शकता. प्रॉपरली साईट ते चालू होईल. ओके. थँक यू सो मच.